गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय संविधान वाटप आणि भव्य भीमगीत गायन स्पर्धेचे आयोजन। नामदार भरत शेठ गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री यांचा जाहीर सत्कार सोहळा। खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय संविधान वाटप नामदार भरत शेठ गोगावले यांच्या जाहीर सत्कार सोहळा व भीम गीत गान स्पर्धा असा तिहेरी कार्यक्रम रावढल जेतवन बुद्ध विहार रावढल येथे सकाळी 10 वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संगम कासारे यांच्या गीताने करण्यात आली आहे। प्रथम लहान गट भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय साळवी, भागुराम साळवी, मुकुंद पाटणे, जज पाटणे, राजेंद्र पाटणे, अनिल जाधव, सखाराम जाधव, लक्ष्मण जाधव, प्रभाकर खांबे, योगेश कासारे, दीपक मोरे, गंगाधर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते। यानंतर लहान गट व मोठा गट भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन धूमधडाक्यात करण्यात आले। या कार्यक्रमात ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या कामकाज केलेल्या सरपंच सेजल कासारे वराठी, पत्रकार निलेश लोखंडे, सरपंच वर्षा पवार भेलोशी, उपसरपंच सुनील जाधव, उपसरपंच आदिती साळवी, उपसरपंच प्रणय जाधव, सदस्य संदीप जाधव, पूजा सकपाळ, लक्ष्मण जाधव, सोनाली पाटणे, रजनी मोरे, राजेश मर्चंडे, समता जाधव, यशवंत जाधव, स्नेहल जाधव, हिरामन साळवी, अर्पिता जाधव, अंकिता गमरे, आदेश जाधव, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार यांना सन्मान चिन्ह व शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांना मंडळाच्या वतीने शांती प्रतीक बुद्ध मूर्ती व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका दीपाली शिंदे व सुदर्शन कासारे यांनी नामदार भरत गोगावले यांच्याबद्दल सुंदर अशी गीते सादर केली आहे। नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते मुकुंदराव पाटणे, विजय साळवी, जज पाटणे, भागुराम साळवी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म व भारतीय संविधान स्थानिक भाविकाच्या पदाधिकारी यांच्याकडे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान विजय साळवी यांनी प्रास्ताविक भाषणात नामदार भरत शेठ गोगावले यांची स्तुती केली आहे। तसेच आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व मंडळाचा अमृत महोत्सव सुद्धा करू असे सांगितले। गोरगरीब जनतेची सेवा करतो म्हणून निवडून आलो, आमच्यावर प्रेम करतात। विरोधकांनी कितीही टीका केल्या परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली असे त्यांनी सांगितले। वीरेश्वर महाराज व चौदार तळ्याला मानवंदना देण्याची प्रथा आपण सुरू केली असे ते म्हणाले। यावेळी भीमगीत गायन स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक महेश खैरे, द्वितीय क्रमांक आरुषी साळवी, तृतीय क्रमांक सार्थक सामाजिस्कर, मोठा गट प्रथम क्रमांक वैभव जाधव, द्वितीय क्रमांक हर्षद खैरे, तृतीय क्रमांक सिद्धांत सोनवणे या सर्व विजेत्या स्पर्धकांना खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे, उपाध्यक्ष दीपेश जाधव, उपाध्यक्ष सुरेंद्र जाधव, संतोष सकपाळ, नरेश साळवी, अर्जुन जाधव, सचिव प्रफुल्ल पवार, उपसचिव प्रवीण साळवी, जितेंद्र जाधव, निलेश पाटणे, सागर महाडे, कोषाध्यक्ष दीपक साळवी, प्रसिद्धी प्रमुख नितेश लोखंडे आदी मंडळाचे कार्यकारिणी व सभासद उपस्थित होते। यावेळी रावढल स्थानिक भाविक व महिला मंडळांच्या वतीने नामदार भरत शेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन मंडळाचे सचिव प्रफुल्ल साळवी व गंगाधर साळवी यांनी केले। या कार्यक्रमाला गाववाडी वस्ती तूर महिला वर्ग मंडळाचे कार्यकर्ते आजी माजी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण उशीर झाला असता तर मी पाहिलं वातावरण तर आम्हाला उशीर झाला असता म्हणून बोललो बौद्धजन पद्धतीचा आपला हा जो कार्यक्रम आपल्या या विभागाने घेतलेला आहे त्यासाठी आवर्जून हजर राहणं का गरजेचं होतं। कारण आमच्या शिर्के गुरुजीने आणि या सगळ्यांनी प्रवीण असाल, लक्ष्मण असाल, या सगळ्यांनी वारंवार फोन करत होते बोल येणार तर कार्यक्रमाला नक्की। म्हणजे फार समाधान आहे। आता किती लोकांनी मदत केली किती नाही केली ते आता काय सांगणार नाही कारण आता हाताची बोटं काय सगळी सारखी नाही परंतु दिया उसका भी भला नहीं दिया उसका भी भला। परंतु मी पहिलं तुमचे आभार मानतो, अभिनंदन करतो कारण मग कोणी खालीचा वाटा, कोणाचा शेळाचा वाटा आणि कोणाचा काय पल्ल्याचा वाटा असं समजून जावं आपण। कारण आहे म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो। आज आपला समाज असेल, आमचा समाज असेल, कुणबी समाज असेल किंवा अन्य काय समाज असतील या सगळ्यांनी भरत शेठवरती भरभरून प्रेम केलं। म्हणून 14 वेळेला आपण
रवी आला, सचिन आला, ही सगळी तरुण मंडळी, तिथून आमचे जाधव मगाशी दिसत होते, आपले राजूरी, या सगळ्या मंडळी मी मनापासून रात्रंदिवस आणि बाकी मग तुम्ही आता सांगितलं गुरुजी की आम्हाला एवढ्या मोठ्या या विभागाला एकही बसण्या उठण्यासाठी सामाजिक सभागृह व्यवस्थित नाही आहे. तुम्ही गेल्या वर्षी मागणी केली नाही, माझ्या पण काही लक्षात नाही, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 60 बौद्ध विहार सामाजिक सभागृह आपण मंजूर केली. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.